ती चालली आहे. मी अगोदरही म्हणालो होतो की आरागज ह्या देशामध्ये माजायला सुरुवात, इलेक्शन जसं जसं आहे तसं आरागज माजायला सुरुवात होईल. अटी आपल्याला दिसते. सत्तेतून पैसा असं जे चित्र उभं केलेलं आहे, तेव्हा तो पैसा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून असं एकमेकाला संपवण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. सर, शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यावर नेत्यावर गोळीबार भाजपचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये करत आहेत. नेमकं दोघांमधली काही घुसपूस आहे की नेमकं काय असेल, काय? मी जसं म्हणालो की सत्ता आता पैसे कमवण्याचं एक फार मोठं साधन झालं आहे आणि चोरी करणाऱ्यावरती कुठलीही कारवाई नाही असं जेव्हा आलं आहे तेव्हा मलासुद्धा चोरी करता आली पाहिजे, मलासुद्धा पैसा त्या ठिकाणी कमवता आला पाहिजे असं जे आहे त्यातून ह्या दंगली चालल्या आहेत, यातून गोळीबार चालले, यातून एकमेकाला मारणं चाललेलं आहे. तेव्हा ती परिस्थिती आहे. त्याचे नवीन काही आहे. दिस इज प्रिडिक्टेबल. जसं निखिल वागळे पत्रकार आहेत, त्यांनी पुण्यामध्ये भाषण केलं. त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. नेमकं काय म्हणाल? ते मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की पत्रकारांवरती अशा पद्धतीचे हल्ले होता कामा नये. मतभेद हे चालत राहणार, टीका ही चालत राहणार, पण टीकेचं सर्व स्वरूप हे व्हायलन्समध्ये होता कामा नये आणि जो व्हायलन्स केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. विरोधक म्हणतात सर की ही भाजपची दादागिरी आहे. नेमकं काय म्हणतात? भाजपची दादागिरी यांना आता दिसायला लागली का? ती त्या अगोदरपासून आहे. अभिषेक घोसाळकर आणि तो जो गुंड होता मॉरिस, त्याचं फेसबुक लाईव्हवरचा तो व्हिडिओ आला आहे. गोळ्या झाडतानाचं दिसते पण कोण झाडतं हे कळत नाही आहे. काल मी तिथे काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्या मॉरिसकडे काही परवानाधारक शस्त्र नव्हतं, पण त्यांनी जो एक माणूस स्वतःचा बॉडीगार्ड म्हणून ठेवला होता, आता त्याला बॉडीगार्ड ठेवण्याची वेळ का आली आणि हा बॉडीगार्ड कोण होता? पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मला वाटतं मिश्रा त्याचं नाव. त्याच्या शस्त्रातून त्यांनी त्या गोळ्या चालवल्या. आता त्या गोळ्या खरंच त्यांनी चालवल्या की आणखीन कोणी चालवल्या आणि मग दोघांनाही मारण्याची सुपारी कोणीतरी दिली होती का? हा एक मोठा प्रश्न हा आपल्या मनामध्ये आहे. जमिनीचे व्यवहार होते, राजकीय स्पर्धा होती आणि या प्रकरणातही राजकीय स्पर्धा आणि काही व्यवहार आहेत असेही दिसून येते किंवा अशी चर्चा आहे. हे साफ झूट आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, यांची बेबंदशाही आहे. एक तर यांना हा कारभार झेपत नाही आहे, जमत नाही आहे. अभिषेक घोसाळकर आणि तो जो कोण तथाकथित गुंड, याचा सत्कार कोश्यारी राज्यपाल असताना तो फोटो आहे, त्यांच्या आजूबाजूला कोण होते ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका मी समजू शकतो की त्यांनी अशीच भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण त्या फोटो पुरेचा बोलका आहे. तो तुमच्याकडे फोटो आला नसेल, तो फोटो आम्ही तुम्हाला देऊ. अगदी मोठ्या सन्मानपूर्वक त्या मॉरिसचा सत्कार होतोय आणि बाजूला कोण उभा आहे ते बघा. आणि ते बघितल्यानंतर फडणवीसांची भूमिका, उलटं मग मॉरिस आणि त्यांचे काही धागेदोरे होते का हे आता बघण्याची गरज आहे. पण अभिषेक घोसाळकर आणि त्यांची अशी कोणतीही दुश्मनी नव्हती, वाद नव्हता. निवडणुकीला उभं कोणी राहू शकतं, अपक्ष पण राहतात. पण खून केल्यानंतर आत्महत्या का झाली? जर सुडाची भावना असेल तर एखादा माणूस का म्हणतो, कधी एखादा माणूस टोकाची भूमिका का घेतो, खून करण्यापर्यंत का जातो? एक तू तरी राहशील तर मी तर राहील, पण त्याची हत्या होते आणि स्वतःही आत्महत्या करतोय. मग नेमका याच्यात काय काळबेर आहे? त्यांनी प्रक्रिया सुरू केली का? तर याचं उत्तर नाही. तुम्हाला 10 तारखेपासूनच प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे त्याची. ज्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याबाबतची प्रक्रिया तुम्ही जर 10 तारखेपासूनच सुरू केली तर तुम्हाला 14 तारखेला त्याचा पूर्ण मसुदा कायदा पारित करण्यासाठी तयार होईल आणि मग तुम्हाला त्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची व्याख्यासह तुम्हाला त्याची कार्यपद्धती बनावं लागणार आहे. मग त्याचं तुम्हाला कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करावं लागणार. 15 तारखेला म्हणजे तुम्ही 15 तारखेला ही सगळी प्रक्रिया घरून आणून शकणार आहेत का एका दिवसात? तर ते शक्य नाही. ते तुम्हाला त्याची प्रक्रिया आत्ता सुरू करावी लागणार आहे.
तुम्ही गुन्ह्याच्या बाबतची प्रक्रिया सांगता आम्हाला. तुम्हाला किती उदाहरणं सांगायचे आहेत आम्ही असे सरकारला की तुम्ही न गुन्हे मागं होणारे घेतलेले, न होणारे की ते या आमच्या गुन्ह्यापेक्षाही कितीतरी भयानक पटीनं भयानक मोठाले ते तुम्हाला घेता आले. तुम्ही एका राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पाठ राष्ट्रपती राजवट उठू शकला. म्हणजे सरकारच्या मनात असलं तर काही पण होतं आहे. तुम्हाला मराठ्याला जाणून बुजून का द्यायचं नाही किंवा मराठ्यांचेच पोरं का अडचणीत आणायचं. आता अधिसूचना काढली याचा अर्थ असा होतो की तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचं. मग तुम्हाला द्यायचं तर अंमलबजावणी का थांबवायची? द्यायचं तर मोकळ्या मनानं बिनधास्तपणानं देऊन टाका ना. माझं तर सरळ म्हणणं आहे, तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा. कॅबिनेटला ते अधिकार आहेत विशेष अधिवेशन बोलवायचे. तुम्ही अधिवेशन बोलवा. जसं की मंगळवार बुधवार हे कायद्याच्या नियमानं ठरलेली कॅबिनेट असते. तुम्ही सोमवारी घेऊ शकलात आत्ताच्या, तर कॅबिनेटच्या माध्यमातून तुम्हाला विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे. तुम्ही विशेष अधिवेशन हे 1-2 दिवसात बोलवा आणि सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी तातडीनं करा. त्याचं कायद्यात रूपांतर करून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे 2 तारखेला. तो स्वीकारून त्याचाही तुम्ही टिकणारा कायदा बनवा ना. आहे ते पुरावे घ्या म्हणतो. तुम्हाला समजत कसं नाही नेमकं आम्ही काय म्हणतोय? आम्ही आहेत ते पुरावे घ्या म्हणतोय सरकारला. आम्ही असं म्हणत नाही आडमोठपणा की पुरावाचं नाही तुम्ही घ्या. पुरावे आहेत ते घ्या म्हणतोय. तुम्ही आहेत ते घ्या ना. आता गॅजेट उपलब्ध आहे, आपण सुद्धा वाचलं आहे त्या दिवशी. मग असणारं घेत नाही म्हणलं म्हणजे तुम्ही नेमकं करणार काय? मी नाही सोडू शकत. मी माझी पुन्हा एकदा जीवापणाला लावायची तयारी ठेवलेली. मी माझ्या रायगडाचं दर्शन घेऊन आलेलो शेवटचं.